नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. टिटवाळ्यातील आदिवासी शेतकऱ्याला बिरसा मुंडा कृषी क्रांती या शासकीय योजनेचा लाभ घेण्यास वन विभागाचा अडथळा. विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब आदिवासी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांना मिळावा म्हणून शासन अनेक उपाययोजना, उपक्रम, अभियान राबवत असताना दुसरीकडे या शासनाचा एक भाग असलेला वन विभाग मात्र यावर पाणी फिरवत आहे. नेमका असाच प्रकार टिटवाळ्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला असून त्याला वरील योजनेतून विहीर मंजूर झाली असताना केवळ कल्याण विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे या शेतकऱ्यांची भाजीपाला पिके, फळबाग किंवा झाडे, रोपे पाण्याविना करपू लागली आहेत. टिटवाळ्यातील शिवाजी लहान्या मुकणे याला वडिलोपार्जित म्हसकळ फाट्याजवळ सुमारे 2 एकरच्या वर जमीन आहे. क्रमांक 35/1 ब क्षेत्र 0081 हेक्टर आर इतके आहे. यामध्ये ते स्वतः, पत्नी व 3 सुना, 2 मुले व नातवंडे असा 8 ते 10 लोक या जमिनीत भाजीपाला, भात लागवड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांच्याकडे या जमिनीचा सातबारा देखील आहे. कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या पुढाकाराने त्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी विहीर मंजूर झाली आहे. या विभागाकडून रेखांकन देखील झालं आहे. तेथे विहीर झाली तर हे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली येऊन या आदिवासी कुटुंबियांना मोठा आधार मिळणार आहे. सध्या पाण्याअभावी येथील वांग्याची रोपे, कारली, घोसाळी, तूर तसेच आंबा, चिक्कू, पेरू, सीताफळ, चिंच, काजू, जांभूळ, फणस आदी फळझाडे सुकू लागली आहेत. असे असताना हे क्षेत्र संरक्षित वनक्षेत्रात मोडत असल्याने वन संरक्षण कायदा 1980 अंतर्गत परवानगी देणं शक्य नाही असे पत्र शेतकरी शिवाजी मुकणे यांना कल्याण विभागाकडे पाठवलं आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कल्याण तालुक्यात वन जमिनीवर अतिक्रमण होत नाही का? वन जमिनीतील लाल माती, वाळू याची चोरी होत नाही का? झाडांची बेसुमार तोड होत नाही का? विविध रस्त्यांसाठी शेकडो झाडांची कत्तल ठेकेदाराने केली, त्याचे काय? कल्याण मुरबाड रस्त्याच्या बाजूला झाडे लावली का? ठेकेदार, कार्यकर्ते यांचे ट्रक हायवा पकडल्यावर पुढाऱ्यांच्या फोननंतर ते सोडले जात नाहीत का? याचे उत्तर प्रथम वन विभागाने द्यावे. एक आदिवासी लाभार्थी शासकीय योजनेचा लाभ घेतोय, कृषी अधिकारी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, तर वन विभागाने थोडे सहकार्य करायला काय हरकत आहे? याचा विचार करायला हवा. याबाबत कल्याण वन अधिकारी श्री आखाडे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज टिटवाळ्याजवळील म्हसकळ फाटा येथे शिवाजी मुकणे यांच्या शेतामध्ये उभा आहे. येथील प्रकार असा आहे की त्यांना कल्याण पंचायत समितीच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून 25-26साठी विहीर मंजूर झालेले आहे आणि त्यांच्याकडे आता तुम्ही पाहू शकता 2 एकर शेती आहे. परंतु या विहीर मंजुरीला आपले जे फॉरेस्ट विभाग आहे त्यांनी अडथळा निर्माण केलेला आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की विहीर देखील शासनानंच दिलेली आहे आणि वन विभाग देखील हा शासनाचाच आहे. असं असताना देखील एका आदिवासी लाभार्थ्याला विहीर मिळालेली आहे, तरी देखील वन विभागाने, हे दोन्ही शासनाचे विभाग आहे, असं असताना देखील वन विभागाने अडथळा निर्माण केलेला आहे. बोलायचं झालं तर शासन एका साईडला म्हणते की गोरगरीब आदिवासी यांच्यापर्यंत योजना मिळाल्या पाहिजेत, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. पंचायत समितीच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून ते केलं जातं, परंतु इकडं वन विभाग अडथळा निर्माण केला जातो. आता याचं कारण काय? वन विभागामध्ये काय इतर, म्हणजे जर बोलायचं झालं, अतिक्रमण होत नाहीत का? वनामध्ये झाडांची कत्तल होत नाही का? चोरी होत नाही का? मातीची चोरी होत नाही का? वाळूची चोरी होत नाही का? परंतु हे कसं धनदांडगे करतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मात्र लक्ष द्यायला, त्यांच्यावर कारवाई करायला वन विभागाला वेळ नाही. आणि इथं गोरगरीब आदिवासी जो शिवाजी मुकणे मधले शेतकरी आहेत ते इथं विहीर खोदत आहेत शासनाच्या माध्यमातून, त्यांना मंजूर झालेलं आहे, तरी देखील त्याचा वन विभाग त्याला अडथळा निर्माण करतोय. मी यस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून वन विभागाला विनंती करतोय, त्या शेतकऱ्याची अडचण आपण समजून घ्यावी आणि त्यांना काय जे आपल्या माध्यमातून जे काय परवानगी द्यायची आहे ती लवकरात लवकर द्यावी, म्हणजे जेणेकरून त्यांना विहीर खोदता येईल. आणि विहीर खोदल्यामुळे हा संपूर्ण जो परिसर दिसतोय भाजीपाला, आता जे वांग्याची रोपं किंवा सगळा भाजीपाला तर सुकून चाललेला आहे, ती जर विहीर झाली तर त्यांच्या पाण्याची सोय होईल. पाण्याची सोय झाल्यामुळे भाजीपाला पिकवतील आणि त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होईल. बरं, ते इथले स्थानिक भूमिपुत्र, हे काय बाहेरचे कुठून येऊन इथं राहिलेले किंवा अतिक्रमण केलेले असे नाहीत, हे स्थानिक भूमिपुत्र आहेत. त्यांना वडिलोपार्जित वन विभागाने काहीतरी वन जमीन दिलेलं आहे. असं असताना आपल्याकडे सगळं रेकॉर्ड असताना हे विरोध करणं काही योग्य नाही. मी वन विभागाला यस न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून परत विनंती करतोय की त्यांनी या गोष्टीचा गंभीरपणे विचार करावा आणि हे जे शिवाजी मुकणे आहेत त्यांना लवकरात लवकर
आता जे विहिरीचं बांधकाम करणार आहेत ते किंवा विहीर खोदणार आहेत तर त्यांना लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. मी संजय कांबळे, टिटवाळ्यासाठी, कल्याण. तर आम्ही फोर्सवाल्याला सांगितलं आम्हाला अर्ज द्या, अर्ज देऊन आता चाललोय. आता बघू काय ते सांगतात ते जे हिशोबात आम्ही आता काय पुढचं काय करतात तर. शेती आमची सुकून चालली सगळी. एवढी भात शेती लावली होती, वांगे लावली होती, आंब्याची झाडं लावली. डोक्यावर किती पाणी वाहणार साहेब. तर तुम्हाला परमिशन काढायला पाहिजे. परमिशन मागायला गेलं तर बोलतात का नाही ते तुम्हाला देता येणार नाही असं का बोलतात. मग काय करायचं आता आम्ही. मुकणे आम्हाला 2 एकर शेती आहे तशी. आम्ही वांगी काय आंबे भरपूर लावलेत पण पाणी नसल्यामुळं सगळे सुकून गेले. अख्खा उन्हाला बरं काय करणार साहेब लोक आम्ही. मग विहीर दिले पण ते साहेब लोक बोलतात का तुम्हाला परमिशन पाहिजे हे पाहिजे. आता कुठून आणायचं आम्ही सांगत आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.